आपल्या मागण्यांसाठी तसेच हत्तीच्या वाढत्या त्रासामुळे घाटकरवाडी, धनगर, मोळा, सोळे, रान, किटवडे, अंबाडे या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सुरू केलेलं 2 दिवसाचं आंदोलन अखेर वन विभागाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले। पहिल्या दिवशीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांनी आंदोलकांच्या स्थानिक आणि आपल्या अखत्यारीतील काही मागण्या तातडीने पूर्ण करण्याची हमी दिली। तसेच इतर धोरणात्मक मागण्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन दिले। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनीही मोबाईलवरून आंदोलकांशी संवाद साधत हत्ती संगोपन केंद्र, तारेचं कुंपण आणि अतिवृष्टी कर्जमाफी या विषयावर लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिलं। वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सविस्तर लेखी पत्र सादर केले। त्यात म्हटलं आहे की हत्ती किंवा अन्य वन्य प्राणी जेव्हा नागरी वस्तीत किंवा शेतात येतात तेव्हा वन विभाग हत्ती हाकारा टीमच्या मदतीने त्यांना परत जंगलात पाठवण्याचं काम सातत्याने करत आहे। तसेच हत्ती संगोपन केंद्र उभारणीसाठी ग्रामसभेचा ठराव मिळाल्यानंतर तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याची तयारी सुरू आहे। नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार दिली जाईल आणि वार्षिक भाडेपट्ट्यावरील जमिनीची निर्णयासाठी शासन स्तरावर अहवाल सादर करण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आंदोलनस्थळी अझरा कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, शिवसेना उभाटाचे तालुका अध्यक्ष युवराज पवार, भारती जाधव यांनी भाषणे केली, तर भाजप तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, दशरथ अमृते, अनिल फडके, रमेश रेडेकर आदींनी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली। आंदोलनाचं नेतृत्व गोविंद पाटील, संग्राम पाटील, जयसिंग पाटील, संजय अडुळकर, नितीन पाटील, सहदेव प्रभू, गंगाराम डेळेकर यांनी केलं। दरम्यान या आंदोलनाबाबत सविस्तर आणि वास्तव बातमी प्रसारित केल्याबद्दल आदर्श शिक्षक म्हणून ख्याती असलेले शिक्षक उत्तम कोकितकर यांना तारा न्यूजच्या प्रतिनिधीचे कौतुक आणि अभिनंदन केले। तारा न्यूजसाठी आजऱ्याहून प्रतिनिधी हसन तकीलदार।